नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अजित कोचिंग क्लास या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. बघा, आपल्याला या ठिकाणी काय बघायचे, पोलीस भरतीमध्ये जे सामान्य विज्ञान आहे त्याविषयी आपल्याला या यूट्यूब लेक्चरमध्ये बघायचं आहे. आपले ऑनलाईन तसंच ऑफलाईन पद्धतीने क्लास घेतले जातील. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघत जाऊया. पण आता डायरेक्टली काय करूयात, आपण टॉपिकला सुरुवात करूया. म्हणजे नेमकं आपल्याला शिकायचं काय. बघा, आपल्याला पोलीस भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आणि बऱ्याच जणांना अवघड वाटणारा, मार्क कमी देणारा एक सब्जेक्ट म्हणलं तर सामान्य विज्ञानकडे बघला जातो. पण खरंच तो सामान्य विज्ञान तेवढा अवघड आहे का? नाही. जर तुम्ही रेग्युलरली सेशन करत गेला तर तुम्हाला समजून जाईल की तेवढा अवघड नाही. वन लाईनरचे क्वेश्चन असतात. आपण जे कंटिन्यू क्वेश्चन घेत जाऊ त्याच्यातून तुम्हाला त्याचे उत्तर मिळते. बघा, सामान्य विज्ञान त्याला आपण काय म्हणतो, लाडानं काय म्हणतो त्याला आपण सायन्स म्हणतो. ठीक आहे, सामान्य विज्ञानला खरं तर जनरल सायन्स म्हणतात. त्याच्यामध्ये 4 गोष्टी असतात. ठीक आहे, आता तुम्हाला माहित असतं, लहानपणापासून तर तुम्ही शिकत आलात. ठीक आहे, आता 12वी झाली असेल, डिग्रीला असाल, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा MPSC मध्ये आलेले असाल तर ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एवढ्या गोष्टी माहिती आहे. आता सायन्समध्ये 4 घटक, 3 घटक तुम्हाला माहिती आहेत. आता बघा कोणते. खरं तर फिजिक्स आहे ना, फिजिक्स त्याला आपण कोणतं शास्त्र म्हणतो, भौतिक शास्त्र म्हणतो. त्याच्यानंतर केमिस्ट्री आहे, ज्याला आपण कोणतं शास्त्र म्हणतो, रसायनशास्त्र म्हणतो. आणि त्याच्यानंतर बायोलॉजी आहे, त्याला आपण कोणतं शास्त्र म्हणतो, त्याला म्हणायचं आपण जीवशास्त्र म्हणतो. तुम्ही तर म्हटलं होतं सर 4 आहेत, इथे लिहिलं 3. तर चौथं सगळ्यात महत्वाचं आहे हायजीन, त्याला म्हणतात आरोग्यशास्त्र. त्याला काय म्हणतात, हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र. आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात बघा, हा रोग कशामुळे झाला असेल, ठीक आहे, मलेरिया कशामुळे होतो, या सगळ्या गोष्टी या हायजीनच्या भागामधल्या आहेत. आणि ते आपण कंटिन्युअसली या लेक्चरच्या माध्यमातून बघत जाणार आहोत. चला तर मग डायरेक्टली आपण काय करूयात, शिकायला सुरुवात करूया. बघा, मी इथं काय केलं, वन लाईनरच्या काही क्वेश्चन्स दिले, जस्ट रॅपिड रिव्हिजन टाईपमध्ये. ठीक आहे, बघा, सामान्य विज्ञान सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे या ठिकाणी, आपण जो कांदा कापतो ना, कांदा कापताना डायडॅश नावाचा वायू बाहेर पडत असल्याने डोळ्यास पाणी येते. आपण कांदा जेव्हा कापतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते ना, तर कोणता वायू आहे ज्याच्यामुळे हे घटना घडतात, तर तो आहे अमोनिया. पेपरला हेच विचारलं जातं. मग असा क्वेश्चन नाही तर काय येते की अमोनियाचा फॉर्म्युला काय, तर तुम्हाला माहित पाहिजे. अमोनियाचा फॉर्म्युला आहे NH3. ओके, डेटा ऍडिशन होत जाईल आणि तुम्हाला समजत जाईल. ठीक आहे, हा पहिला पॉईंट समजला, अमोनिया NH3. आता दुसरा, रासायनिक युद्धात फॉस्फिन हा वायू वापरला जातो. ठीक आहे, जे केमिकल वॉर असते ना, वेगवेगळ्या प्रकारची युद्ध असतात, त्याच्यामधला जर केमिकल वॉर असेल, केमिकलचा वापर करून ते युद्ध करत असतील, त्याच्यामध्ये एक गॅस वापरला जातो, महत्वाचं आहे. त्या गॅसचं नाव आहे फॉस्फिन गॅस. काय नाव आहे, फॉस्फिन गॅस. लक्षात ठेवा, वही असेल तर नोंद करून ठेवा, महत्वाचा गॅस आहे, पेपरमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, आणि मिथेन एक वायूरूप इंधन आहे. जर कोणाला माहित असेल ना मिथेनचा फॉर्म्युला, तर त्यांनी आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाका की मिथेनचा फॉर्म्युला काय आहे. बऱ्याच जणांना माहित असेल कदाचित, कारण की पहिलाच फॉर्म आहे. ओके, पुढे बघा, जे आगबोट समुद्राच्या पाण्यापेक्षा नदीच्या पाण्यात अधिक बुडते. हे एक वाक्य बघा बरं थोडंसं. जी आगबोट असते ना, समुद्राच्या पाण्यापेक्षा नदीच्या पाण्यामध्ये अधिक बुडते, याचं जे कारण आहे ती म्हणजे डेन्सिटी. डेन्सिटीचं हे त्याचं कारण आहे. तेवढं काही विशेष नाही, हे लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. पुढे बघा, मानवी शरीरात एकूण 10 इंद्रिय संस्था आहेत. हे पण लक्षात ठेवा. मानवी शरीरामध्ये टिंब एवढ्या इंद्रिय संस्था आहेत. असा सिंपल क्वेश्चन येतो, मग आपल्याला आठवत नाही, तर आठवायचं म्हणजे किती लक्षात ठेवणार तुम्ही, 10 इंद्रिय संस्था आहेत. ओके, बरेच क्वेश्चन आहेत जीवशास्त्राच्या बाबतीत, त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेत. रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, त्याच्यासोबत आरोग्यशास्त्र. त्याच्यामुळे थोडंसं पहिलं लेक्चर आहे ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता केमिकल रिॲक्शन तुम्हाला माहिती आहे. केमिकल रिॲक्शन मध्ये काय बघा बरं, रासायनिक अभिक्रियकारकाच्या उत्पादित संहतेमध्ये एकच कालावधीत घडून येणारा बदल म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा वेग. तेवढं इम्पॉर्टंट नाहीये, त्याला म्हणतात रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. जे इम्पॉर्टंट आहे मी तिथे जास्त फोकस करणार आहे. ओके, पुढे बघा, यकृत हा इम्पॉर्टंट आहे. डायडॅश ही मानवी शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी आहे, तर ती कोणती आहे, यकृत. आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, दॅट इज नोन ॲज अ लिव्हर. लिव्हर म्हणतो ना, लिव्हर ही सगळ्यात मोठी काय आहे, ग्रंथी आहे. आणि अभिक्रियाकारकांचे स्वरूप किंवा क्रियाशीलता रासायनिक अभिक्रियाच्या वेगावर परिणाम करतो. तेवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही, येणार नाही. हे बघा, खूप महत्वाचं आहे. अल्फा, गॅमा, बीटा हे जे रे असतात ना, हे कोण शोधलंय, हा क्वेश्चन येतो. टिंब यांनी अल्फा, बीटा आणि गॅमा या किरणांचा शोध लावला. तर त्यांचं नाव आहे बेरिकवेल. त्यांचं नाव काय आहे, बेरिकवेल. दॅट इज द हेनरी बेरिकवेल. लक्षात ठेवायचं मुलांना, लिहून ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, आता इथं बघा,
आदिकेंद्रकीय पेशी काय असते ते आपल्याला पुढे जेव्हा मी शिकवत जाईल तेव्हा तुम्हाला समजून जाईल की बाबा आदिकेंद्रकीय पेशी काय आहे. इथं तेवढं काय गरज नाही आपल्याला. पुढे बघा, तुम्हाला शेवाळ माहित असेल ना. शेवाळ, सर्व शेवाळे, कवके, प्रोटोझोआ, वनस्पती, प्राणी हे दृश्य केंद्रकीय पेशीचे उदाहरण आहे. आदिकेंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीय हे पेशीचे प्रकार आहेत. काय असणार आहेत ते पुढे आपण लेक्चरमध्ये शिकूया. फक्त लक्षात ठेवा, वनस्पतीची पेशी, प्राण्यांची पेशी हे कोणती केंद्रकीय आहे? दृश्य केंद्रकीय आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे का डीएनए काय असतो? डीएनए त्याला आपण म्हणतो डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. सरळ सरळ क्वेश्चन येते पेपरमध्ये, डीएनएचं फुल फॉर्म सांगा. तर तेव्हा काय म्हणायचं? डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. आणि डीएनए सारखा अजून एक असतो बरं, तुम्हाला माहित असेल कदाचित, त्याला म्हणतात आरएनए, दॅट इज द रायबो न्यूक्लिक ऍसिड. आणि या दोघांमधला जो फरक आहे तो फक्त आहे एका ऑक्सिजनचा. म्हणजे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड आणि दुसरा आहे रायबो न्यूक्लिक ऍसिड. सगळ्यात फरक महत्वाचा काय? डीएनए मध्ये ऑक्सिजन असतो, आरएनए मध्ये ऑक्सिजन नसतो. ओके, लक्षात ठेवा. ओके, आता डीएनए आणि आरएनए समजलं आणि दोघांतला फरक म्हणजे ऑक्सिजन आहे. उद्याचा क्वेश्चन आला तर तुम्हाला तो आला पाहिजे. ठीक आहे. आणि इथे बघा, हे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हे डीएनए आरएनएचं काय काम? काहीच नाही. अनुवंशिक जी माहिती असते ना, आता आपल्याकडे जी माझ्यामध्ये माहिती आली ती माझ्या वडिलांकडून, मम्मी कोण आली, मम्मी पप्पाकडून, आई वडिलांकडून आली, ती जनुकीय माहिती आहे ते ट्रान्सफर करण्याचं काम डीएनए आणि आरएनए करतात. मग तुम्हाला पेपरमध्ये आला की अनुवंशिक माहिती देवाणघेवाण करण्याचं काम कोण करतं? ते दोन घटक करतात, ते डीएनए आणि आरएनए. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड, रायबो न्यूक्लिक ऍसिड. एवढं सोपं आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता जे आपला छातीचा पिंजरा आहे ना, छातीच्या पिंजरामध्ये त्याला आपण काय म्हणतो? थोरॅसिक केज म्हणतो. हा छातीचा पिंजरा, याच्यामध्ये एकूण 24 किती आहेत? 24 बरगड्या असतात. किती असतात? 24. आणि 12 जोड्या असतात. 12 जोड्या म्हणजे 24, 12 दोन्ही 24. ठीक आहे, चला. आणि मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? 46 गुणसूत्रे असतात. आणि गुणसूत्राच्या जर जोड्या विचारल्या ना तर तुम्हाला म्हणायचं 23. जोड्या म्हणजे की अर्ध करून टाकायचं. 46 23 अर्ध होऊन जाते म्हणून. ठीक आहे. आता मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियाचं काम काय याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर मायटोकॉन्ड्रियाला तंतुकणिका म्हणतात मराठीमध्ये. आणि त्याचं काम असते आपल्या पेशीला ऊर्जा देणं. काय देणं? एनर्जी देणं, ऊर्जा. आणि ती ऊर्जा जी असते ना ती या फॉर्म मध्ये असते बघा, एटीपी. एटीपी म्हणजे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. जसं मला सांगा, आता आपण भारतामध्ये राहतो आणि आपल्याला पैशाची देवाणघेवाण करायची असेल, म्हणजे काय घ्यायचं असेल विकत, तर आपण त्याला रुपये देतो ना, रुपीज देतो. रुपीज त्याला करन्सी म्हणतात. तसंच शरीरामध्ये काही देवाणघेवाण करायची असेल तर त्यांना लागतो एटीपी, म्हणून त्याला सेलची करन्सी म्हणतात. दॅट इज नोन ॲज द ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. किती सोपं आहे बरोबर. ठीक आहे. आता पुढचा जो रोगाच्या बाबतीत आहे, आरोग्यशास्त्रा बाबतीत, जो पोलिओ नावाचा जो रोग होतो ना तो कोणापासून होतो? विषाणूपासून होतो. ओके, कोणापासून होतो? तो विषाणूपासून. प्रश्न पडला असेल सर विषाणू पण कोणता विषाणू? तो असतो स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. आता जेव्हा मी रेग्युलर मध्ये शिकवल ना, हर एक गोष्ट तुम्हाला पाठ मिळत आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आपल्या अजित कोचिंग क्लासमध्ये मिळणार आहे. रेग्युलर करायचं. ठीक आहे. पोलिओ हा रोग विषाणूपासून होणार आहे आणि त्या विषाणूचं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. ओके, आत्ताच मी सांगितलेल्या घटकाला बघायचं. तंतुकणिका हे पेशीचं ऊर्जा केंद्र म्हणून काम करते. लाईट हाऊस, पॉवर हाऊस म्हणजे कोण आलं? तंतुकणिका. ओके. आणि मानवाला होमोसॅपियन्स म्हणतात ना, मानवाला काय म्हणतात? होमोसॅपियन. आपलं जर नाव सांगा म्हणलं, शास्त्रीय नाव, सायंटिफिक नेम, तर आपण म्हणतो वी आर होमोसॅपियन्स. ओके, आपण काय? होमोसॅपियन. ओके. अमरवेल तुम्हाला माहित असेल बघा, दुसऱ्या झाडावर जगते, त्याला मारून टाकते, स्वतः जगते. ती म्हणजे अमरवेल काय? ही एक परजीवी आहे. परजीवी म्हणजे पॅरासाइट आहे. लक्षात ठेवायचं. पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यास जेवढी उष्णता लागते तेवढ्या उष्णतेला काय म्हणतात बघा. असा सरळ क्वेश्चन येतो. तेवढ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता म्हणतात. पेपरमध्ये क्वेश्चन काय येईल? सर एवढं मोठं वाक्य येते का पेपरला? हो येते. कसं येते बघा लक्षात. म्हणतात की बाबा पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवणाऱ्या उष्णतेला काय म्हणतात? अंडरलाईन गॅप. तर त्याला म्हणतात 1 कॅलरी ऊर्जा म्हणतात. त्याला काय म्हणतात? 1 कॅलरी ऊर्जा.
बघा आता हा जो चष्मा वापरतो आपण, तो चष्माला दूरदृष्टीचा हा दृष्टीदोष असल्यास बहिर्वक्र दूरदृष्टीचा भिंग वापरला जातो. आता मला काय दूरदृष्टीचा म्हणजे मला दूरचं तेवढं दिसत नाही, मग माझा जो चष्मा बनलेला ना तो कोणत्या भिंगाचा आहे? बहिर्वक्र आहे. म्हणजे दूरदृष्टीता हा डोळ्याचा आजार बरी करण्यासाठी तुम्हाला कोणता वक्र वापरतात, कोणता लेन्स वापरतात? तर बहिर्वक्र वापरला जातो. ओके, लक्षात ठेवायचं. तुम्हाला कुष्ठरोग नाव माहीत असेल, कुष्ठरोग. त्या कुष्ठरोगावर एक औषध आहे आणि हे प्रभावी औषध आहे, पेपरला येऊ शकते. मग त्या औषधाचं नाव काय आहे? सल्फोन. कुष्ठरोगाला बरे करण्यासाठी किंवा त्याची थोडंसं रिलीफ भेटण्यासाठी जे औषध वापरलं जातं त्याचं नाव काय आहे? सल्फोन आहे. लक्षात ठेवायचं. आणि एखादा व्यक्ती जर दिवसभर काम करत असेल, त्याला खूप जास्त जेवाय जाते, म्हणजे त्याला जास्त एनर्जी लागते. मग ती एनर्जी किती असणार आहे? जवळपास 3600 कॅलरी, 3600 कॅलरी त्याला लागणार आहे, जो दिवसभर अंग मेहनतीचं काम करतो. ओके, बघा त्यानंतर आहे प्लाझ्मोडियम. हे हिवतापाचे परजीवी अॅनोफिलस नावाच्या डासाच्या शरीरात राहतात. आपल्याला मलेरिया नावाचा रोग माहित असेल. आता मलेरिया नावाचा रोग कसा होतो माहिती आहे का तुम्हाला? मच्छर चावल्यामुळे. बरं, प्रत्येक मच्छर चावला म्हणजे मलेरिया होतो का? नाही. पण काही मलेरियाचे पॅरासाइट त्यांना म्हणतात प्लाझ्मोडियम म्हणतात. तो प्लाझ्मोडियम त्या मलेरियामध्ये असायला पाहिजे आणि तो प्लाझ्मोडियम त्या मॉस्किटोमध्ये असायला पाहिजे. तो मॉस्किटो आपल्याला चावला पाहिजे, तेव्हा आपल्याला काय होतं? मलेरिया होतो. मग ते नावं काय लक्षात ठेवायचे तुम्हाला? प्लाझ्मोडियम म्हणलं की मलेरिया म्हणायचं. मलेरिया म्हणलं की त्या मॉस्किटोचं नाव लक्षात ठेवायचं, अॅनाफिलोस फिमेल मॉस्किटो. मेल मॉस्किटो चावत नाही, फिमेल मॉस्किटो चावतो, लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, आता अशाच पद्धतीनं आपल्याला व्यवस्थितपणे सामान्य विज्ञान या विषयाचा सिलेबस व्यवस्थितपणे कंप्लीट करायचा. व्हिडिओ कसा आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा. जर माझी शिकवणी आवडत असेल तर आपल्या अजित कोचिंग क्लास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण असंच भेटायचं. धन्यवाद मित्रांनो.